नमस्कार मंडळी. खूप आनंदाची बातमी आहे. सिट्रस ट्विंकल या पॉलिसीमध्ये आपण गुंतवणूक केली होती. त्या सर्वांना पॉलिसीचे पैसे लवकरात लवकर परत मिळणार आहे. कोर्टाकडून असे आदेश देण्यात आले आहे. सर्वप्रथम ज्यांची इन्व्हेस्टमेंट 7,500 आहे त्यांना पैसे परत देण्याचे आदेश कोर्टाकडून आले आहेत. त्यासाठी त्यांनी एक वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईटवरती आपण आपली पॉलिसी रजिस्टर करायची आहे. त्याआधी आपण जो कंपनीमध्ये सर्टिफिकेट जमा केले आहे, सोबत आपण आपले बँक अकाउंटची झेरॉक्स सुद्धा जमा केली आहे. पण त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. हे पुरावे आपण ऑफिसमध्ये जमा केले होते. ते ऑनलाईन प्रोसेस माध्यमातून आपल्याला त्या दिलेल्या वेबसाईटवर जमा करायचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या टप्प्याच्या आदेशानुसार 1 ते 7,500चा रिफंड साठी रेकॉर्ड सादर करायचा आहे. आणि तो रेकॉर्ड बनवण्यासाठी नवीन कमिटी निवडणूक करण्यात आली आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने आपले क्लेम रिफंड करण्यासाठी ऑनलाईन सबमिशन करायचे आहे. सोबत ज्या बँकेशी सभासदाचे आधार कार्ड लिंक आहे तेच बँक अकाउंट खाते सबमिट करायचे आहे. वेबसाईट व्हिजिट करून तिथे दिलेले कागदपत्र व्यवस्थित प्रमाणे चेक करून सबमिट करायचे आहे. मृत्यू झालेल्या सभासदांची क्लेम कशा पद्धतीने सबमिट करायची आहे याची माहिती वेबसाईटवरती दिलेली आहे. पुढे आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने सर्व सभासदांचे पैसे मिळतील, पण त्यासाठी आपण सर्व एकत्रित आणि एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे citrusroyalrefund.com ही वेबसाईट कोर्टाकडून बनवण्यात आलेली आहे आणि या वेबसाईटमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला वरती एक टॅब दिलेला आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही भाषा उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही सर्व डिटेल्स इथे बघू शकता आणि त्यानंतर इथे खाली तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची पडताळणी करायची आहे. इथे तुम्हाला सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे तुमच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे ते इथे टाकायचे आहे आणि जो इथे फोटो मध्ये जो कॅप्चा आहे, जे काही टेक्स्ट आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि पडताळणी करायची आहे. 1 जुलैपासून ही साईट चालू झालेली आहे. या साईटवरती डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी किंवा डिटेल्स अपडेट करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत होते. त्यासाठी आपण कोर्टाकडे पुन्हा एक रिक्वेस्ट केली आहे आणि थोड्या दिवसासाठी ही साईट बंद आहे. ते साईट अपडेट झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद.